दमलो ग बाई. किती संशय आहे ती सावित्री. दोघही ना शोभतात एकमेकांना, कुणावर विश्वास नाही. तू म्हणाली होती तसंच झालं. खोलीत बघायला आली आम्ही होतो का नाही. दमलो. अरे तेरी मेहनत रंग लाएगी मैया. आपलं सगळं ठरलंय ना. सावित्री ताई घरात एकटी आहे, दादा येणार आणि तिला प्रपोज करणार. ऑल सेट. पण खरंच ग प्रिया, तुझ्या प्लॅन मध्ये दम आहे बरं. आमच्या काही नव्हतं बाई असं. अगं तुमच्या काळात नव्हतं, कारण माझ्यासारखी धाडसी लोक नव्हती ना तुमच्या काळात. तुला अर्जुन धाडस करेल ना. अगं करेल ग, खात्री आहे माझी. नामदाज नाही. करेल करेल करेल. नाही कुठे तू. रनिंगला गेलाय. बघ ना कसा आहे दादा. छान आंघोळ बिंघोळ करून परफ्यूम मारून जायचं तिला भेटायला, तर आता गामा घुमवून येईल. पण बोलेल ना. अगं बोलेल ग. बूस्टर डोस दिलाय मी त्याला. आता आपण परत येईपर्यंत लग्नाची गुड न्यूज मिळालेली असेल. तू लग्नाच्या तयारीला लाग. देवा भैरवा, लक्ष असू दे रे बाबा. सावित्री लवकर सून होऊन या घरात येऊ दे. ओ दादा, तुम्ही काय बघत बसलाय, चला. सर, तुम्ही ट्रेकिंगला गेला होतात ना? नाही, जॉगिंग. काय तबे तुम्ही इथं कशा? मी खरं इकडे नसणारच होते. नव्हतेच मी इथे, मी घरीच होते माझ्या. मला इथे बोलवलं आणि मला तेच सांगितलं की आईसाहेबांची तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून मला इथे थांबायला सांगितलं होतं. पण आईसाहेब झोपल्या होत्या. आता पाहिलं तर तिथे नाही आहेत त्या. पण ठीक आहे, तुम्ही आता आलात ना, तुम्ही काळजी घ्यालच. पण त्या नाही आहेत. प्रिया, हो, प्रियाने सांगितलं. सावित्री, आता तुम्हाला माहितीये प्रियाचा उद्देश काय आहे ते? काय? प्रियाचा आयुष्यातलाच उद्देश कविता बनवणं, जोक. हाय. अच्छा, सगळा प्लॅन प्रियाचा होता. तर अशी कशी फसलीस का तू सा? बोल अर्जुन, बोल. हीच ती वेळ आहे. प्रियाने चांगली सेटिंग लावली आहे. ती खाऊ नकोस. तू बोलू शकतोस. कम ऑन. 1 2. सर, मी येते. एक मिनिट सावित्री.
सावित्री, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सावित्री, आय सर आय अंडरस्टँड की कृष्णाई नव्हती आणि प्रियामुळे तुम्हाला त्रास झाला. सो फर्स्टली आय एम सॉरी. ठीक आहे सर, मी येते. ठीक आहे. नाही सॉरी. ठीक आहे. नाही सावित्री, मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की क्लायंट पण ना रविवारी. हा हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो दादा, कुठेस तू? ऑफकोर्स डेफिनेटली मी मेल करणार ना. हो हो हो. नाही, मेल केल्यावर पण सांगणार, मेलचा रिव्हर्ट आल्यावर पण सांगणार. हो. ती समोर आहे म्हणून गडबडलाय. नाही, आज काही पण झालं तरी मी मेल करणारच आहे. मेल करणारच आहे मी. ओके, डोंट यू वरी. येस. ठेवू का मी आता? हा चालेल. बाय. गुड नाईट. गुड डे. काय झालं? बोलला का? कसलं काय? ती लहान पोरं असतात ना पोहायला जाणारी, ती कशी काठावरच पाय बुडवून बसतात, तसं जाणं आपल्या दादाचं. अगं पण मला खात्री आहे आज ती दोघं प्रेमाच्या विहिरीत उडी मारणार म्हणजे मारणार. फक्त अंदाज येत नाही. देवा भैरवा, काय करायचं बाई? मी जाऊ? हा चला ना, जाऊयात. हा सर काय? नाही म्हणजे मी जाईन की. तुम्हाला आता तुमची ब्लॅक कॉफी लागेल ना? थांबा, मी दीपक रावांना सांगते. हा? कशाला हड्डी? हड्डी हड्डी? हड्डी म्हणलं तुम्ही? मी कधी म्हणालो हड्डी? हड्डी कबाब मध्ये असते. मी म्हणालो हल्ली म्हणालो मी की तुम्ही ना समजून घ्यायला हवं की हल्ली दीपकराव असतात ना, ते थकलेले असतात म्हणून म्हणालो नको. मला करता येते ना ब्लॅक कॉफी. तुम्हाला काय हवंय का? कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, व्हेरियस ज्युसेस, मिल्कशेक्स, दूध. हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करणार? ट्रीट. का? सावित्री, काय आहे की माणसाने माणसाला माणसासारखं ट्रीट केलं ना की माणसांमध्ये ना जिव्हाळा, आपुलकी, हे वाढतं. हे म्हणजे सावित्री, काय आहे की कळत्या वयापासून ना आपल्याला काही भावना आपल्या मनामध्ये साठलेल्या असतात, तर त्यांना असं वाट करून देणं, त्यांना व्यक्त करणं, म्हणजे ते असं आउटलेट असतं ना, ते आउटलेट करून देणं फार इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ना ते तुंबतात आणि मग काय होतं, ते प्रॉपर नाही
काय करतोयस तू अर्जुन? सरकारी अर्ज लिहितोयस का? हो. माझं बोलणं थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल ना तुम्हाला? थोडं थोडं जास्त. सावित्री, माझ्या मनामध्ये ना ते खूप फाईल्स आहेत ना, असं ते मिक्सअप झाले ना, तर जी फाईल रन व्हायला पाहिजे ती रन नाही होते. मिस सावित्री, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मला माहितीये, मला तुम्ही कालच म्हणला नव्हतात का ऑफिसमध्ये? काल बोललो मी तुम्हाला. हो, कालच नव्हतं का तुम्ही म्हणलात की उद्या जरी सुट्टी असली तरी आपल्याला पॉवर प्लॅन्टच्या विषयावर बोलायचंय महत्वाचं. मी आत्ता जाते आणि फाईल घेऊन येते. अहो नाही, पॉवर प्लांटचं नाहीये, फाईलचं पण नाहीये. अच्छा, ते नाहीये होय. सॉरी 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 सर, मी खरंच विसरले सर. ते सावली अनाथ आश्रमाबद्दल बोलताय ना? अहो सर, मी चेक दिला मी कालच. तर ते सुद्धा नाहीये सावित्री. अनाथ सावित्री, मला तुमच्याशी ना एका खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. म्हणजे मला ना तुम्हाला हे सांगायचंय. हॅलो, हा, हे काय निघालेच मी, पोहोचेन. सॉरी सर, ते आज सुट्टीचा दिवस आहे ना, माझा एक प्लॅन बनला होता मैत्रिणीला भेटायचा. मला निघावं लागेल, मी विसरूनच गेले होते प्लॅन बद्दल. कुठे? ते श्रीराम रेस्टॉरंट तिकडे. हा, मी येऊ का सोडायला? तुम्ही का? काम आहे ना माझं तिकडे, त्या हॉटेल पाशी काम आहे माझं तिकडे. तर तिकडे मी जाणारच होतो ना. आणि कसं आहे सावित्री, ते आज काम आहे ना, ते झालंच पाहिजे. मला ते करायचंच आहे काम आज. तर जाता जाता मी सोडतो तुम्हाला, म्हणजे माझं पण काम एक्झिक्यूट होईल, तुमचं पण काम होईल. 15 मिनिटात आलो. 15 मिनिटात आलो. ओके, इथेच थांबा, मी जातो, आवरतो आणि लगेच येतो. ओके. सावित्री, 15 मिनिटात आलोच. ठीक आहे, आत्ताची वेळ तरी निभावली. सवी, केलं का प्रपोज? काही वेडी आहेस का? तसलं काही झालं नाहीये. मग परत का आली? आम्ही बाहेर चाललोय. म्हणजे तू त्याला हो बोलणार? म्हणजे तुझा मेंदू काय गहाण टाकलायस का श्यामलकडं? गप बस की जरा. काही झालेलं नाहीये आणि घाबरू नको. मी काय हो पण देत नसते. सावीची लेवल करणं इतकं सोपं नाही. दिलाची ढील दिलाला. बिझनेस माइंडने विचार करून नाही चालणार. काय रे, एवढी साधी गोष्ट जमून आहे तुला? जमव जमव, काही करून नाच प्रपोज केलंच पाहिजे.
आज ठरवूनच आलाय वाटतं. अर्जुन, बोलायचंय म्हणजे बोलायचंय. मिस सावित्री, काय सर? फोन वाजतोय तुमचा. हॅलो. हो, मी पोचले. हा, एकटीच आहे. अजून कोण असेल? अच्छा, येते का? हा, ये. सर, मैत्रीण. सर तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. बर, कॉफी घेऊ शकतो का आपण? नाही म्हणजे तुमची मैत्रीण येईपर्यंत. हो, कॉफी घेऊ शकतो आपण. काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू. बसूयात का? मिस सावित्री. सर, मला काय वाटतं, इथे सेल्फ सर्व्हिस आहे. अच्छा, हो का? मग मी कॉफी आणायला जाते. नाही नाही, एक मिनिट, मी जातो ना, आणतो मी. आता या तिरसट पासन सुटका नाही. आता याचा पिच्छा कसा सोडू?